महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा आयोजित केली आहे। तर उमरखेड तालुक्यातील 40 बसेस व शेकडो गाड्या यावेळी रवाना झाल्यात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। पण माझी ताकद जी आहे हे समोर बसलेला आहे, हे सर्व कार्यकर्ते आहात, तुम्ही ताकद आहात आणि म्हणून तुमच्यासाठी हा एकनाथ शिंदे शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या महाराष्ट्राची सेवा करत राहील। पद येतात, पद जातात, पद पुन्हा येतात, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते। काय साहेब सांगायचे, सत्ता येते, जाते, पुन्हा येते, पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून पदावर खाली होत असतात। पण मला आनंद आहे, मला समाधान आहे, या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाली, हे सगळ्यात मोठा अपवाद आहे, हा सगळ्यात मोठा मान आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की विकास जोरात सुरू आहे, त्याच्यावर मी आता काय बोलत नाही। दिग्रज रेल्वे वगैरे सगळं होत आहे, आपल्या संजय राठोड यांनी सांगितलंय आणि म्हणून जे जे आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे ते देण्याचं काम आपण करू। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, यवतमाळ जिल्हा काय वाशिम जिल्हा हे विदर्भ, या विदर्भामध्ये देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी इथला शेतकरी कष्टाळू आहे, इथला काळ्या आईची सेवा मनोभावे करणारा आहे। मी देखील मगाशी सांगितलं, शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्यांच्या भावना समस्या मला कळतात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी आमचं सरकार नेटाने प्रयत्न करतंय। कापूस सोयाबीनच्या हमीभावाचा प्रश्न असो, बी बियाणे उपलब्ध होण्याचा प्रश्न असो, गरजू शेतकऱ्यांचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असो, विदर्भातील शेतकऱ्यांची प्रश्नांची जाणीव आपल्या सरकारला आहे। आणि म्हणून पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या 5 जिल्ह्याच्या विकासासाठी महायुती कार्यरत आहे, प्रयत्नशील आहे। आणि मग संपूर्ण विदर्भ, मराठवाडा इथं सिंचन प्रकल्प आपण केले। महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त 3 सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली। मला आठवतंय की मी आणि देवेंद्रजी पहिला जेव्हा शपथ घेतली तो पहिला निर्णय आम्ही सिंचनाच्या प्रकल्पाचा घेतला। विदर्भातले सिंचन प्रकल्प असतील, मराठवाड्यातलं वॉटर ग्रीड असेल, नदी जोड प्रकल्प असतील आणि त्याचबरोबर तुमच्या संजय राठोड यांना देखील पुण्याचं काम करण्याचं खातं दिलेलं आहे। जलसंधारण, किती ठिकाणी पाणी दिलं तुम्ही, किती ठिकाणी बंधारे बांधले, किती कोटी, अक्का सगळीकडे। बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, कष्टकरी, गरीब, सर्वसामान्य माणूस हेच माझं टॉनिक आहे आणि म्हणून त्याची ही ऊर्जा आणि प्रेरणा अशीच कायम या ठिकाणी तुम्ही ठेवा, एवढंच मी आपल्याला सांगायला या ठिकाणी आलोय। मला तुमच्या आशीर्वादाने काही मिळावं म्हणून मी काम करत नाही, कुठला पुरस्कार मिळावा म्हणून मी काम करत नाही, पण माझा तो स्वभाव पण नाही। मी दिलेल्या या हातालाही कळत नाही, ही माझी कामाची पद्धत आहे। पण मध्यंतरी मला सर्व वारकरी संप्रदायाने मिळून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा पुरस्कार प्रदान केला। तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाने झालं, तुमच्या शुभेच्छांमुळे झालं। त्यापूर्वी दिल्लीमध्ये महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार या तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला। त्याच्यामध्ये ना शेंडा ना बुडका अशी त्यांची अवस्था झाली आहे। आंधळ्याची वरात बैराच्या घरात, येड्याचं भांडण मुक्याच्या दारात अशी परिस्थिती झालेली आहे। काय सांगायचं, काय बोलायचं,
अरे कुठल्या विषयावर काय बोलताय, काय निर्णय घेताय? बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला कलंक लावण्याचं काम तुम्ही केलं कालच. आणि म्हणून जे 2019ला तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं, त्याच्यापेक्षा दुप्पट गद्दारी कालच्या दिवशी केली त्या वकफचा निर्णय घेऊन त्याच्या विरोधामध्ये. आणि म्हणून या समाजाला बाळासाहेब नेहमी सांगायचे, जो देशभक्त आहे तो माझा, मग तो हिंदू आहे, मुसलमान आहे, कोणी आहे, जो देशाचा दुश्मन तो माझा दुश्मन. आणि म्हणून जे लोक आज ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत आहे, बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवताय, त्यांना ही महाराष्ट्रातली जनता कदापि माफ करणार नाही. आणि म्हणून देवीला दिले. आणि आणखी इकडे पाईपलाईन, कॅनल, बंधारे 1000 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी आपण पैसे दिले. कारण हे तुमचं सरकार आहे. कुणाचं सरकार आहे? तुमच्या माझ्या लाडक्या बहिणी भावांच्या जीवावर चालणारं हे सरकार आहे. आणि म्हणून आमचं सरकार कसं आहे? नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. जागेवर लगेच तुकडा पाडायचा, जागेवर काम करतो, बघतो, पाहतो नाही, तात्काळ निर्णय घ्यायचा. आणि प्रत्येक कामात ज्यांनी रिझन दिलं त्यांचा सीझन या जनतेने संपून टाकला, त्यांना घरी बसवून टाकलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये